मुरबाड शहरातील जोगेश्वरी आळी, मातानगर, डाकबंगला, मुख्य बाजारपेठ, सोनारपाडा, गणेशनगर, तीन हात नाका, जैन मंदिर, माळीपाडा, उगळे आळी यासह शहरातील सर्व रस्ते गटारीवर कोटीचा निधी खर्च दाखवून केलेल्या निकृष्ट रस्ते गटारी नागरिकांना हानिकारक ठरत आहेत. कोट्यावधीची कामांचे टेंडर काढून कामे न करताच सुबे ठेकेदारांनी लाखो रुपयाची बिले काढली असून शासनाच्या चौकशीने कारवाई होईल या भीतीने एका ठेकेदाराने मुरबाड नगरपंचायतीच्या खात्यात 8 लाख रुपये जमा केले. त्याचा हिशोब नगरपंचायतीला लागत नसल्याने पैसे कोणाचे कुठून आले अशी बेवारस नोंद झाली आहे. शासनाने कोटी रुपयाचा निधी ठेकेदारांना दिला. त्या सर्व ठेकेदारांच्या कामाची चौकशी शासनाने उच्चस्तरीय समिती नेमून करण्यात यावी अशी मागणी मुरबाडवासियांनी केली आहे. मुरबाड शहरासाठी माजी खासदार कपिल पाटील यांनी 10 कोटी रुपये दिल्याचे सांगितले. तसेच खासदार बाल्यामामा म्हात्रे, आमदार किसन कथोरे यांनी सुद्धा कोटी रुपये निधी रस्ते, गटारी, पेवर ब्लॉक, पाणीपुरवठा यासाठी दिले आहेत. शासनाच्या दप्तरी मुरबाड शहरातील रस्ते, गटारींसाठी सर्वात जास्त निधीचे टेंडर होऊन निधी खर्च झाला आहे. गेल्या 10 वर्षात 17 प्रभागांसाठी 100 कोटीच्या आसपास निधी खर्च कोणत्या कामावर झाला त्याची चौकशी करून संबंधित सर्व ठेकेदारांवर कारवाई करावी अशी शहरवासियांनी मागणी केली आहे. गौरव शेलार, युवा महाराष्ट्र, मुरबाड.